बुधवारी सकाळी बारामतीजवळ विमान अपघाताची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा इतकी मोठी दुर्घटना घडली असेल यावर विश्वास ठेवायला माझं मन तयार नव्हतं. डॉक्टरांनी याची पुष्टी करेपर्यंत माझ्या हृदयाला ते मान्यही होत नव्हतं. मी सुप्रियाताईंच्या सतत संपर्कात होतो, पण अखेरीस ती भीतीदायक बातमी आली. आमचे लाडके अजितदादा आम्हाला सोडून गेले. मी एक जवळचा, कणखर आणि उदार मित्र गमावलाय. आम्ही 2019 पासून खूप जवळून काम केलं असलं तरी त्या आधीपासूनच आम्ही विकास आणि राज्याच्या हिताच्या मुद्द्यावर नेहमीच एकमताने होतो. खरी दूरदृष्टी असलेले नेते दुर्मिळ असतात आणि दादा त्यापैकीच एक होते. दिलेला शब्द पाळणाऱ्या नेत्याचा अर्थ काय असतो याचा अनुभव मी स्वतः घेतला. दादांनी आम्हाला शिकवलं की संकट कोणताही असो, तुमच्या शब्दाला किंमत असते आणि कधी कधी त्यासाठी किंमत मोजायलाही तयार राहिलं पाहिजे. आम्ही नुकतीच एकत्र एक राजकीय इनिंग सुरू केली होती आणि मला विश्वास होता की ती इनिंग खूप मोठी असेल, पण दादांनी अकाली एक्झिट घेतली. ते मला नेहमी CM साहेब असं संबोधत असत. 2019 जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हा ते सभागृहात नकळत मला CM साहेब म्हणायचे, पण लगेच आपली चूक सुधारून देवेंद्रजी असं म्हणत. मी अनेकदा आमच्या राजकीय युतीच्या संदर्भात त्यांचा उल्लेख करत असलो तरी आमची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडे होती. आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचो. त्यावेळीही त्यांच्या हातात एक कागद असायचा, त्यावर नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करायची आहे याचा तपशील लिहिलेला असायचा. एकदा गंभीर चर्चा संपली की खरा दादा समोर यायचा, उंच, मन मोकळा आणि निवांत. त्या बैठकीनंतर आम्ही माझ्या कार्यालयात 45 मिनिटे गप्पा मारल्या. नियती क्रूर आहे दादा. तुम्ही असे व्यक्ती होता जे कधीही उशीर करत नव्हते, कधीही कोणतीही मुदत चुकवत नव्हते, पण यावेळी मात्र तुम्ही काळालाच चुकवलं. तुम्ही इतका अकाली निरोप घेतला याचं दुःख कायम राहील.